नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावर मी अमोल माळी आपल्या सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. अर्थनीतीच्या मागील भागामध्ये सोने आणि गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये त्याचं महत्त्व याविषयी आपण सविस्तरपणे ऐकलं. मागील भागात आपण 3 वर्ष आणीबाणीची तयारी म्हणून किमान 180 ग्रॅम सोने पोर्टफोलिओमध्ये असावे असे म्हटले होते. यावर बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून 180 ग्रॅम का आणि 3 वर्ष का असे 2 मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यावर अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की एखादं महायुद्ध पेटलं तर त्याची मुख्य झळ ही 3 वर्ष राहते. दुसरीकडे एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली तर त्यातून बाहेर पडायला किंवा सावरायला उभारी घेण्यासाठी किमान 3 वर्षाचा कालावधी लागतो. अशा वेळी कंटिंजन्सी फंड म्हणून सोनं प्रत्येक महिन्याला किमान 5 ग्रॅम या हिशोबाने 3 वर्ष ते पुरेल इतकं म्हणजेच 180 ग्रॅम असावं असा संकेत आहे. त्यासाठी कोणताही हार्ड अँड फास्ट नियम नाही, हे केवळ संकेत आहेत हेही ध्यानात घेणं आवश्यक आहे. दुसरीकडं चांदी गुंतवणूक म्हणून पोर्टफोलिओमध्ये असावी का असाही प्रश्न आला होता. तर सोन्यापेक्षा चांदीची तरलता म्हणजे लिक्विडेशन फॅक्टर अधिक आहे. केवळ खरेदी किंवा गुंतवणूक म्हणून नव्हे तर इंडस्ट्रियल यूज म्हणून पण चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. जर कंटिंजन्सी फंड म्हणून चांदी ठेवायची असेल तर ती 180 ग्रॅम सोन्याच्या तुलनेत म्हणजेच 15 किलो इतकी असणं आवश्यक आहे. महिन्याला 400 ग्रॅम चांदी खर्चाचा हिशोब धरून हे गणित मांडण्यात आलं आहे. पुन्हा एकदा हा कोणताही काटेकोर नियम नसून संकेत आहे हे ध्यानात घेणं आवश्यक आहे. अर्थनीतीच्या आजच्या भागामध्ये आपण पोर्टफोलिओ कसा असावा याबाबत चर्चा करणार आहोत. बचत केलेल्या रकमेचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ कसा असावा हा सर्वात कॉमन प्रश्न इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडे नेहमी येत असतो. पण त्यावर सरसकट सल्ला देता येणार नाही हे ध्यानात घेणं गरजेचं आहे. प्रत्येकाचे वयोमान, काम करायची पद्धत, भविष्यातील त्यांचे गोल्स या सर्वांचा विचार करून तो तयार करावा लागतो. काही जण म्हणतात पोर्टफोलिओच्या 25% सोने किंवा चांदी, 25% FD किंवा बॉन्ड्स, 25% मालमत्ता आणि 25% शेअर्स, इक्विटी, म्युच्युअल फंड असा एक जेनरिक सल्ला दिला जातो. मात्र आधी म्हटल्याप्रमाणे सर्वांनाच हा फॉर्म्युला लागू पडेल असं अजिबात म्हणता येणार नाही. म्हणूनच प्रत्येकासाठी हा फॉर्म्युला किंवा त्याची पोर्टफोलिओ बांधणी ही स्वतंत्र आणि वेगवेगळी असणार. एकाच घरातील 2 भाऊ आणि त्यांचा पोर्टफोलिओ अत्यंत वेगळा असतो हेही आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळते. मागील भागात आपण चर्चा केल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ कसाही तयार केला तरी त्यामध्ये सोने आणि चांदी याचा समावेश होणं अत्यावश्यक आहे. या प्रक्रियेला किंवा या सल्ल्याला किंवा या चर्चेला बरेच जण विरोधी करतील. विशेषतः आधुनिक रीतीनं जे काम करतात किंवा इकॉनॉमिस्टचा अभ्यास करून काम करतात त्यांना सोने हे डेड इन्व्हेस्टमेंट वाटते. पण जर आपल्याला महागाई दरावर मात मिळवायची असेल आणि कंटिंजन्सी फंड जर निर्माण करायचा असेल, अतिशय वेगवान गतीनं किंवा जलद गतीने पैसे जर आपल्याला पाहिजे असेल आणि ते घ्यायचे असतील तर त्यासाठी सोने चांदीसारखा हायेस्ट लिक्विडिटी असलेला इतर धातू किंवा इतर माध्यम अत्यंत कमी पाहायला मिळतात. प्रत्येकाचा पोर्टफोलिओ हा स्वतंत्र आणि वेगळा असणारच आहे. मात्र तो सुरू करण्याच्या आधी एक जनरली गोल सेटिंग करून त्याची पूर्तता करण्यासाठी हा फॉर्म्युला आणि इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ अस्तित्वात आणणं गरजेचं आहे. भविष्यात आपल्याला नेमकं काय अचीव करायचं आहे त्या दृष्टिकोनातून ही बांधणी अत्यावश्यक ठरते. काही जणांना मुलांचं उच्च शिक्षण हा मोठा खर्च वाटतो तर काही जणांना मनातील मालमत्ता खरेदी करणं ही महत्वाकांक्षा असते. अशा वेळी ते साध्य करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग त्या दृष्टिकोनातून करणं गरजेचं असतं.
त्यावेळी पुन्हा एकदा उत्पन्न आणि खर्च याचा मेळ घालून आपलं उत्पन्न कशा पद्धतीनं वाढत जाईल याचे भान ठेवून त्या पद्धतीनं गुंतवणूक करणं अत्यावश्यक असतं. कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करायची आणि कोणत्या क्षेत्रात करायची नाही हे पुन्हा एकदा वयोमान आणि आपली काम करायची पद्धत यावरच अवलंबून असतं, हे ध्यानात ठेवणं महत्त्वाचं आहे. अनेक जण इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन म्हणून आम्ही विमा घेतलेला आहे, इन्शुरन्स घेतलेला आहे, इन्शुरन्स प्लॅन घेतलेला आहे असंही मोठेपणानं सांगतात. मात्र गुंतवणुकीच्या अँगलने विचार करायचा झाल्यास ही अत्यंत चुकीची बाब आहे. कारण विमा कवच स्वतंत्र विषय आहे आणि गुंतवणूक हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. या दोन्हीची गल्लत केल्यास निश्चितपणे संबंधित व्यक्तीला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. आता यातील फरक आणि नेमकं कोणत्या पद्धतीनं विमा कवच असावं याबाबत सविस्तरपणे आपण ऐकूया अर्थनीतीच्या पुढील भागामध्ये. चला तर मग मंडळी, आज येथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.